नमस्कार. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. वकफ संदर्भात भाग नंबर 1 मध्ये मी वकफ म्हणजे काय आहे आणि त्या संदर्भात आता 2024ची जी काही दुरुस्ती सुचवलेली आहे केंद्र सरकारने त्याच्याबाबतचं विश्लेषण केलेलं होतं. आता भाग नंबर 2 मध्ये वकफ संदर्भातले जे काही कायदे आहेत त्यामधल्या इतर महत्त्वाच्या तरतुदीबाबत मी बोलणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे वकफ संदर्भात जो पहिला कायदा केला गेला वकफ नोंदणी करण्याबाबत, तो मुसलमान वकफ ॲक्ट 1923. या कायद्यातल्या तरतुदीनुसार कुठलं वकफ बोर्ड अस्तित्वात नव्हतं, तर ते वकफ रजिस्टर करण्याचे संपूर्ण अधिकार हे जिल्हा न्यायाधीशाला असायचे. ज्याला वकफ नोंदणी करायची त्यांनी जिल्हा न्यायाधीशाकडे अर्ज द्यायचा किंवा जिल्हा न्यायाधीशाला मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वतःहून सुद्धा वकफ नोंदण्याचे अधिकार होते. आणि वकफ संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते जिल्हा स्तरावर वकफ समिती असायची. त्या समितीचा वेळोवेळी मदत घेऊन जिल्हा न्यायाधीश योग्य ते आदेश पारित करत होते आणि संपूर्ण जिल्ह्यातल्या वकफची नोंद ही जिल्हा न्यायालयामध्ये असलेल्या रजिस्टरमध्ये केली जात असायची. अशी पद्धत सन 1923च्या मुसलमान वकफ ॲक्टमध्ये होती. त्यानंतर 1954 मध्ये वकफ ॲक्ट 1954 हा कायदा आणला गेला आणि पूर्वीचा 1923चा कायदा हा रद्द करण्यात आला. 1954च्या कायद्यानुसार वकफ बोर्डाची स्थापना करण्याची तरतूद त्यामध्ये आली आणि हा कायदा भारतामध्ये सर्व ठिकाणी काही लागू झालेला नव्हता. केंद्र सरकारने वेळोवेळी काढलेल्या नोटिफिकेशननुसार वेगवेगळ्या भागामध्ये तो कायदा लागू करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये पूर्वीचा जो काही हैदराबाद स्टेटचा पार्ट आहे त्या भागालाच हा कायदा लागू केलेला होता. इतर भागामध्ये तो कायदा काही लागू केलेला नव्हता. म्हणजे त्यामध्ये बीड आहे, उस्मानाबाद आहे, नांदेड आहे, औरंगाबाद जिल्हा आहे, असे जिल्हे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते. इतर भागामध्ये 1950चा जो बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसारच वकफ हे नोंदवले जात होते आणि चॅरिटी कमिशनकडे जे वकफचं काम चालायचं इतर ट्रस्टच्या बरोबरच ते अतिशय सुरेख पद्धतीने चालत होतं. कोणी चॅरिटी कमिशनरबद्दल कधी वाद उपस्थित केलेला नव्हता. हे आपल्याला प्रकर्षाने जाणून देणं खूप आवश्यक वाटतं. आणि 1954च्या कायद्यानुसार वकफ बोर्डाने जे काही निर्णय घेतले असतील त्याबाबत जर कोणाला ते निर्णय मान्य नसतील तर दिवाणी न्यायालयामध्ये दावे करायची तरतूद असायची. म्हणजे दिवाणी न्यायालयाचे हक्क काही काढून घेतलेले नव्हते 1954च्या वकफ ॲक्टनुसार. त्यानंतर 1995 मध्ये नवीन वकफ ॲक्ट आणण्यात आला. 1954चा वकफ कायदा रद्द करण्यात आला आणि 1954च्या कायद्यानुसार वकफचा पहिले त्या कायद्याच्या कलम 4 नुसार सर्वे कमिशनर यांनी प्राथमिक चौकशी करावी अशी तरतूद होती. सर्वे कमिशनरनी पूर्ण राज्याचा सर्वे करून त्यांना जे जे काही वकफ आढळले त्याच्या स्थानिक पातळीवर चौकशी करणं गरजेचं होतं. चौकशी म्हणजे त्यांना जे जे काही वाटले की हे वकफ आहेत, मग तो दर्गा असेल, मस्जिद असेल किंवा इतर कुठल्याही कारणास्तव असेल, तर त्याची स्थानिक पातळीवर चौकशी करणं, त्या वकफची जी मिळकत असेल त्याची रेकॉर्ड ऑफ राईटला म्हणजे सातबारा असेल, सिटी सर्वे असतील, त्याच्यावर मालक म्हणून कोणाची नावं आहेत त्या लोकांना नोटीस काढणं, त्यांना त्याची सर्व माहिती देणं, त्यांचे ऑब्जेक्शन असेल तर त्याचा सर्व विचार करणं, त्याचा पुरावा काय असेल तो समोर घेणं, याचा सर्व सर्वे करून नंतर त्याचा रिपोर्ट सर्वे कमिशनर यांनी वकफ पहिले शासनाकडे सबमिट करायचा असतो आणि शासनाने तो रिपोर्ट वकफ बोर्डाकडे सबमिट करायचा असतो सेक्शन 5 नुसार. आणि 5 नुसार तो रिपोर्ट आल्यानंतर त्यामधली जी वकफची लिस्ट समोर आलेली आहे
ती लिस्ट वक्फ बोर्डाने गॅझेटमध्ये प्रसिद्ध करायची अशी तरतूद होती. आणि त्या लिस्टबद्दल कोणाचा जर वाद असेल किंवा एखाद्याचं म्हणणं असेल की ही प्रॉपर्टी वकफ नाही आहे, ही त्याची खाजगी मिळकत आहे, किंवा हा वकफ शियांचा नाही सुन्नींचा आहे, असे काही वाद असतील तर या कायद्याच्या कलम 6 नुसार वकफ ट्रिब्युनलकडे दावा करायची तरतूद होती. आता सर्वे कमिशनरनी कुठलेही सर्वे महाराष्ट्रात काही केलेले नाहीत. सर्वे कमिशनरनी कुठलाही रिपोर्ट शासनाकडे सबमिट केलेला नाही आहे. शासनाने कुठलाही सर्वे कमिशनरचा रिपोर्ट वक्फ बोर्डाकडे दिलेला नाही आहे. अशी परिस्थिती असतानाही महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने लिस्ट ऑफ वकफ 2004 साली गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये काही दुरुस्ती करून 2006 मध्ये दुरुस्त लिस्ट पब्लिश केली गेली आणि त्यामुळे खूप वाद निर्माण झाले आणि वकफ ट्रिब्युनलमध्ये असंख्य दावे कलम 6 प्रमाणे दाखल केले गेले. काही व्यक्तींनी, मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, काही मुस्लिम संघटनांनी सुद्धा वक्फ बोर्ड आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केले. त्या संघटनेचं असं म्हणणं होतं की आमची संघटना जी आहे ही सोशल काम करणारी संघटना आहे, ती वकफमध्ये यायचं काही कारण नाही आहे. आम्ही पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली आम्ही ट्रस्ट आहोत, आम्ही वकफ असू शकत नाही, अशा संदर्भातले काही वाद निर्माण झालेले होते. त्यात असंही आरोप केले गेले की सर्वे कमिशनरचा काही रिपोर्ट नसताना लिस्ट कशी डिक्लेअर केली आणि वकफ बोर्डाचं फॉर्मेशन कायद्यानुसार झालेलं नाही, असे बरेच वाद होते. हे सर्व जे काही पिटिशन होते हायकोर्टाने सर्व एकत्रात केलं आणि त्यामध्ये एक सुरेख निकाल दिला. त्यामध्ये वकफ बोर्डाचं फॉर्मेशन बेकायदेशीर ठरवलं. लिस्ट ऑफ वकफ डिक्लेअर केलेली, जर सर्वे कमिशनरनी लिस्ट ऑफ वकफ दिलेली नसताना वकफ बोर्डाने कशी लिस्ट प्रसिद्ध केली, असे वाद निर्माण झाले आणि काही भरपूर डायरेक्शन्स देऊन वकफ बोर्डाचं स्वतंत्र फॉर्मेशन करायचे डायरेक्शन्स दिले गेलेले होते. त्यावर वकफ बोर्डाने आणि स्टेट ऑफ महाराष्ट्राने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेले होते. त्या अपिलामध्ये सुरेख निकाल झालेला आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये वकफ बोर्डाने असं सबमिशन केलं, महाराष्ट्र राज्य वकफ बोर्डाने, की जी काही वकफची लिस्ट आम्ही डिक्लेअर केलेली होती त्या लिस्ट आम्ही सर्व रद्द केलेल्या आहेत. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सुप्रीम कोर्टाने त्या मॅटरमध्ये निर्णय दिलेले आहेत. वकफ बोर्डाचे फॉर्मेशन वगैरे सर्व बेकायदेशीर ठरवले. आता वकफ बोर्डाने जे सांगितलं की आम्ही लिस्ट सगळे रद्द केलेले आहेत, एका मॅटरमध्ये वकफ ट्रिब्युनल पुढे असं सबमिशन केलं गेलं की वकफ बोर्डाने पूर्वीचे जर लिस्ट सर्व रद्द केल्या असतील तर त्या लिस्ट रद्द करण्यासाठी जे काही पिटिशन दाखल केलेले आहेत वकफ ट्रिब्युनलमध्ये, तर ते पिटिशनचं काय व्हायला पाहिजे. तर वकफ ट्रिब्युनलने वकफ बोर्डाला किती वेळा तरी नोटिसा काढल्या की तुम्ही जे काही सुप्रीम कोर्टापुढे सबमिशन केलेलं आहे की आम्ही त्या लिस्ट सर्व रद्द केलेल्या आहेत, त्या ठरावाच्या कॉपीज तुम्ही न्यायालयात दाखल करा वकफ ट्रिब्युनल पुढे. परंतु आज तागायत त्या कॉपीज काही दाखल केलेल्या नाही. वकफ ट्रिब्युनलकडे RTI खाली अर्ज दिले की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जे सबमिशन केलेलं आहे तर त्याचे ठरावाचे कॉपीज आम्हाला द्या. त्या ठरावाची कॉपीसुद्धा त्यांनी दिलेली नाही आहेत. म्हणजे वकफ बोर्डाचा कारभार कसा आहे की सर्वे कमिशनचा रिपोर्ट नसताना लिस्ट ऑफ वकफ कसं काय डिक्लेअर केली त्यांना अधिकार नसताना सुप्रीम कोर्टापुढे सबमिशन करतात की आम्ही जी काही लिस्ट केली होती ती रद्द केली, पण त्या न्यायालयापुढे त्याचे काही ठरावाची कॉपीजही द्यायला तयार नाही. यावरून वकफ बोर्डाचं जे काही काम चाललेलं आहे ते कायद्याला धरून नाही आहे. पुन्हा 1995च्या कायद्यानुसार वकफ बोर्डाला जमीन कुठली वकफची मिळकत विक्री करण्याला परवानगी द्यायची तरतूद होती. त्या तरतुदीच्या अनुषंगाने वकफ बोर्डाने बऱ्याच जमिनी विक्री करायला परवानग्या दिल्या. त्यानंतर काही वाद निर्माण झालेले होते की या परवानग्या बेकायदेशीर पद्धतीने दिल्या. तर त्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने AT शेख कमिटी स्थापन केलेली होती. एक सदस्यीय कमिटी होती. त्या कमिटीने त्यांचा अहवाल दिला. त्यामध्ये असंख्य प्रकरणामध्ये बेकायदेशीर पद्धतीने जमीन विक्री करायच्या परवानगी दिल्याचा त्या अहवालामध्ये आलेलं होतं. त्या इतर सर्व स्टेटमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती.
म्हणजे वकफ बोर्डाने वकफचं हित न पाहता परस्पर वकफच्या जमिनी विकून टाकायला परवानगी दिली आणि वकफचं खूप मोठं नुकसान केलं. हे सर्व निदर्शनास आल्यानंतर 2013मध्ये शासनाने वकफ ॲक्टमध्ये ॲमेंडमेंट केली 1950च्या वकफ ॲक्टमध्ये आणि ॲमेंडमेंट करून विक्री परवानगी द्यायची तरतूदच काढून टाकली आणि त्याऐवजी लीजनी द्यायची तरतूद आणली आणि विकसन कराराने प्रॉपर्टी द्यायला हरकत नाही अशी तरतूद त्यामध्ये आणलेली आहे. परंतु सांगावंसं वाटतं की वकफ बोर्डाने आजपर्यंत एकही प्रॉपर्टी डेव्हलप करायसाठी परवानगी दिलेली आढळून येत नाही आणि कुठल्याही वकफने डेव्हलप करायला परवानगीचे प्रपोजलही दिलेले आढळ होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे पुण्याचं एक चांगलं प्रपोजल होतं, त्यांनाही सुद्धा वकफ बोर्डाने आजपर्यंत परवानगी दिलेली नाही. मग लीजने सुद्धा काही परवानगी दिलेले आढळ होत नाही आहे. म्हणजे वकफ बोर्डाचं कामकाज कसं चाललेलं आहे ते खरंच मुस्लिमांच्या हितासाठी काम करतात का, की वकफ बोर्डाने आतापर्यंत किती मुस्लिम गरिबांसाठी मदत केलेली आहे, किती विधवांना मदत केलेली आहे, हा खूप एक डिबेटेबल पॉईंट हा उपस्थित होत आहे. आता वकफकडे जी काही सर्वे कमिशनरनी सर्वे करायची तरतूद आहे कलम 4 प्रमाणे वकफ ॲक्टनुसार, तर 2024च्या दुरुस्तीमध्ये सर्वे कमिशनरऐवजी कलेक्टर यांनी चौकशी करावी अशी तरतूद आहे. म्हणजे वकफ नोंदणीसाठी अर्ज दिल्यानंतर वकफ बोर्डाने परस्पर निर्णय घ्यायचा नाही आहे, ते प्रकरण कलेक्टरकडे पाठवायचं आहे. कलेक्टर चौकशी करेल पूर्ण आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्याची लिस्ट बनेल आणि त्या लिस्टप्रमाणे पुढे इतर कारवाई केली जाईल अशी तरतूद त्यामध्ये आलेली आहे. आता 1995चा जो वकफ ॲक्ट आहे त्यामध्ये कलम 9मध्ये वकफ काउन्सिलची तरतूद आहे. त्या वकफ काउन्सिलमध्ये केंद्रीय वकफ मंत्री असेल, 3 पार्लमेंटरी सदस्य असेल, मुस्लिम संघटनेचे प्रतिनिधी, 2 सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील, एक राष्ट्रीय स्तरावरील हुशार ॲडव्होकेट असे सदस्य असतील अशी तरतूद त्यामध्ये आहे. त्यामध्ये 2024च्या दुरुस्तीमध्ये असं सुचवलेलं आहे की या सदस्यांपैकी 2 व्यक्ती मुस्लिम व्यतिरिक्त असाव्यात. म्हणजे हिंदू असतील, ख्रिश्चन असतील, शीख असतील, कुणी असतील, पण 2 व्यक्ती मुस्लिम व्यतिरिक्त असाव्यात. आता 2 व्यक्ती मुस्लिम व्यतिरिक्त जर घेतल्या तर त्यांनी काही परिणाम होईल का, याच्यावर काही वाईट परिणाम होईल का? उलट त्यामध्ये जर काही चांगल्या क्वालिटीज असतील तर त्याचा फायदा निश्चितच वकफला होईल असं विचार करायला काही हरकत नाही आहे. आता त्या कायद्याचे कलम 14नुसार वकफ बोर्ड फॉर्मेशनची प्रोव्हिजन आहे. त्या वकफ बोर्डामध्ये एक चेअरपर्सन असेल, म्हणजे एक चेअरमन असेल. पुन्हा मुस्लिम खासदार, मुस्लिम आमदार, बार काउन्सिलचा सदस्य आणि मुतवलीपैकी कुणी एक मुतवली, यापैकी 2 व्यक्ती वकफ बोर्डावर घ्यायची तरतूद आहे. पुन्हा मुस्लिम संघटनांच्या पैकी 2 व्यक्ती इस्लाम धर्माची जाणकार व्यक्ती असली पाहिजे आणि शासन स्तरावरील डेप्युटी सेक्रेटरीवरील एक अधिकारी असावेत अशी तरतूद 1995च्या वकफ कायद्यामध्ये आहे. त्या 2024मध्ये जी अमेंडमेंट सुचवलेली आहे त्यामध्ये हे जे काही वर नमूद केलेले व्यक्ती आहेत त्या व्यतिरिक्त 2 व्यक्ती म्युन्सिपाल्टी किंवा पंचायत समितीचे सदस्य असावेत, ज्याला बिझनेस मॅनेजमेंटमधली माहिती आहे, सामाजिक कामाची माहिती आहे, फायनान्सबद्दल माहिती आहे, रेव्हेन्यू ॲग्रिकल्चर या क्षेत्रातली पूर्ण माहिती आहे, अशा व्यक्तींपैकी 2 व्यक्ती असाव्यात. आणि हे जे काही वकफ बोर्ड स्थापन करायचं आहे त्यामध्ये 2 व्यक्ती मुस्लिम व्यतिरिक्त इतर धर्मातील असाव्यात आणि शिया, सुन्नी, इतर मुस्लिम मागासवर्गीय
यांचा प्रत्येक एक सदस्य असावा. बोहरा आगाखानी समाज यामधील प्रत्येकमधील एक व्यक्ती असाव्यात अशी दुरुस्ती सुचवलेली आहे. कारण पूर्वीच्या याच्यामध्ये आगाखानी बोहरा यांना काही प्रतिनिधित्व दिलेलं नव्हतं. पुन्हा शिया सुन्नी यांचे प्रतिनिधी वेगळे असावेत अशी काही तरतूद नव्हती. ती तरतूद या 2024च्या दुरुस्तीमध्ये घेतलेली आहे. आणि मुस्लिम व्यतिरिक्त 2 सदस्य इतर धर्मियाचे असावेत. जर 2 इतर धर्मियाचे कोणी एखाद्या फील्डमधले चांगले जाणकार तज्ज्ञ व्यक्ती असतील की ज्याचा ज्ञानाचा फायदा संपूर्ण समाजाला होत असेल तर अशी दुरुस्ती स्वीकारायला काही हरकत आहे का, असा एक प्रश्न यामध्ये येतो आहे. पुन्हा सेक्शन 23 खाली वक्फ बोर्डाचं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अपॉइंटमेंट करण्याची तरतूद आहे. ती आत्ताची जी तरतूद आहे 1995च्या कायद्यानुसार त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देअर शॅल बी फुल टाईम चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हू शॅल बी मुस्लिम अँड शॅल बी अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन फ्रॉम द पॅनल ऑफ 2 नेम्स सजेस्टेड बाय द बोर्ड अँड हू शॅल नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी सेक्रेटरी. म्हणजे शासन स्तरावर डेप्युटी सेक्रेटरीच्या पदाच्या खाली नसेल असे 2 व्यक्तीचं नाव वक्फ बोर्डाने सुचवावं. त्यापैकी एका व्यक्तीला शासनाने चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून अपॉइंट करावं, परंतु ती व्यक्ती मुस्लिम असली पाहिजे. दुसरं त्यात असंही म्हटलेलं आहे जर असे क्वालिटीचा अधिकारी जर उपलब्ध होत नसेल तर त्याच्या इक्वल रँकचा कुठलाही मुस्लिम अधिकारी डेप्युटेशनवर म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात नेमायची तरतूद आहे. आत्तापर्यंत जे काही अनुभव आलेले आहेत तर शासन स्तरावर डेप्युटी सेक्रेटरी या पदावर मुस्लिम व्यक्ती फार क्वचितच आढळलेले आहेत. माहीत नाही काय त्याला कारण असेल. त्यामुळं प्रत्येक वेळेला डेप्युटेशनवर कुणीतरी एक शासकीय अधिकारी मुस्लिम समाजाचा हा वक्फचा CEO म्हणून नेमला जातो. बऱ्याच वेळा डेप्युटी सेक्रेटरी पदावरचा अधिकारी मिळत नाही. तिथे ॲडिशनल कलेक्टर पदावरचा अधिकारी नेमतात. ॲडिशनल कलेक्टर पदावरचा अधिकारी मिळाले म्हणून तहसीलदार पदावरचा अधिकारी नेमतात आणि तो अधिकारी हा प्रॉपरली काम करत नाही, तेवढी कॅपॅसिटी नसते त्याची आणि तो मुस्लिम लीडर्सचा एक बाहुला म्हणून काम करत असतो. अशी परिस्थिती आहे. त्या 2024मध्ये जी अमेंडमेंट सुचवलेली आहे ती अशी आहे की देअर शॅल बी फुल टाईम चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द बोर्ड टू बी अपॉइंटेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड हू शॅल नॉट बिलो द रँक ऑफ जॉईंट सेक्रेटरी टू द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे जॉईंट सेक्रेटरीपेक्षा कमी दर्जाचा अधिकारी नसेल अशी व्यक्ती चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून अपॉइंट केली जाईल आणि तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, तो मुस्लिमच असेल असं काही बंधन त्यात ठेवलेलं नाही आहे. आता आपण शासन स्तरावर पाहतोय किंवा आपण पब्लिक ट्रस्ट ऑफिसर म्हणून पाहतो. हिंदू पण असतात, मुस्लिमही असतात. किंवा ज्युडिशरीमध्ये पाहतो आपण हिंदू पण जजेस आहेत, मुस्लिमही जजेस आहेत. तर हिंदू जज असलं आणि त्याच्यापुढे एक मुस्लिम मॅटर असेल, मुस्लिम समाजाचा असेल किंवा फॅमिलीचा वाद असेल काही, त्यामध्ये त्या हिंदू जजनी मुसलमानांच्या विरोधात काही निर्णय दिला अशा काही तक्रारी आपण पाहिल्यात का कधी? किंवा मुस्लिम जज आहे, त्याच्यापुढे हिंदू मुस्लिमचा वाद आहे, त्यांनी हिंदूंच्या विरोधात निकाल दिला पर्पजली, असं कधी आपण जाणीव झालेली आहे का? म्हणून चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा जर मुस्लिम समाजाचा नसून जर त्या व्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या समाजाचा नेमला गेला तर तो काही या वक्फचं नुकसान करील असं वाटतंय का आपल्याला? उलट तो काळजीपूर्वक पाहिल असं वाटतंय. एक खूप जुना एक किस्सा मी साधारण 73-74ला एक न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल पाहिलं. एका ब्राह्मण इंजिनियरनी दिलेलं आर्टिकल होतं. दुबईमध्ये ती व्यक्ती कॉर्पोरेशनमध्ये चीफ इंजिनियर म्हणून कार्यरत होती. त्यावेळेला एका मस्जिदीच्या
एका एका मॉलनी प्रपोजल असं दिलं होतं कॉर्पोरेशनला की माझा मॉल आणि रस्ता याच्यामध्ये मस्जिद येत आहे, ती मस्जिद दुसरीकडे शिफ्ट करायला मी तयार आहे माझ्या खर्चाने, तर ती शिफ्ट करायला परवानगी द्यावी, कारण माझ्या मॉलचं खूप नुकसान होतं आहे. त्यामुळे ते प्रपोजल त्या चीफ इंजिनियरकडे आलं. तिथे तो हिंदू होता आणि असं मस्जिद तोडणं हे आपल्या धर्मात नाही, आपण कसं करता येईल. तो घाबरून गेला आणि त्यांनी त्याच्यावर कुठलाही निर्णय न घेता त्यांचं जे काउन्सिल होतं त्याच्याकडे ते मॅटर रेफर केलं. त्या काउन्सिलचं म्हणणं होतं की यार हे अधिकार चीफ इंजिनियर म्हणून तुलाच आहेत, तुम्हाला मी याच्यावर काहीच निर्णय देऊ शकत नाही आहे, कारण हे आमच्या लॉजिकमध्ये पटत नाही आहे की एखादी मस्जिद तोडायची मॉलसाठी. आमच्या धर्मात असं नाही आणि आम्ही ते करू शकत नाही. तर त्यांना ते विशेष वाटलं आणि त्यांनी त्या काउन्सिलनी त्यांच्या अधिकारात तो अर्ज मंजूर केला आणि ती मस्जिद काढून टाकायला आली. तशीची तशी मस्जिद दुसरीकडे बांधायला परवानगी दिली त्यांनी. म्हणजे एक हिंदू व्यक्ती तिथं होती, तिथे एक कायदा नियम असताना सुद्धा तो मस्जिद तोडायला तयार नव्हता तो. तर इथं कोणी हिंदू किंवा इतर कुठल्याही धर्माचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जर आला तिथे, तर तो वक्फच्या विरोधात काम करील का हे आपल्याला पटतं का? उलट तो जेवढी काळजी घेईल तेवढा दुसरं कोणी घेणार नाही, असा एक विचार समोर येतो आहे. म्हणून ही एक दुरुस्ती शासनाने सुचवलेली आहे की चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा मुस्लिमच असावा असं नाही आहे, तो कुठल्याही धर्माचा अपॉइंट केला जाईल. आता रजिस्ट्रेशन ऑफ वकफची जी तरतूद आहे ती या कायद्याचे सेक्शन 36 आहे. कलम 36च्या सबसेक्शन 7 अशी तरतूद आहे की ऑन रिसीट ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन दी बोर्ड मे बिफोर रजिस्ट्रेशन ऑफ दी वकफ मेक सच इन्क्वायरी ॲज इट थिंक्स फिट in respect of the genuineness and validity of the application and correctness. म्हणजे त्यात कुठली स्पेसिफिक तरतूद दिलेली नाही इन्क्वायरी कशी करावी. वकफ बोर्डाला वाटेल त्या पद्धतीने चौकशी करावी अर्ज आल्यानंतर. आणि त्यांनी ऑर्डर केली की ही प्रॉपर्टी वकफ आहे, वकफ रजिस्टरला नोंद घेऊन टाकावी. आता त्यामध्ये जे काही अनुभव आलेले आहेत, तर वकफ बोर्डाने काही विचार न करता शासकीय जमिनी वकफ ठरवून टाकल्या, खाजगी जमिनी वकफ ठरवून टाकल्या. त्यामुळे वादंग निर्माण झालेला आहे. त्यामध्ये तरतूद अशी आणलेली आहे 2024च्या अमेंडमेंटनुसार, ऑन रिसीट ऑफ ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन दी बोर्ड शॅल फॉरवर्ड दी ॲप्लिकेशन टू कलेक्टर. आणि म्हणजे अर्ज आल्यानंतर त्यांनी परस्पर निर्णय नाही घ्यायचा, तो अर्ज कलेक्टरकडे इन्क्वायरीला पाठवतील. कलेक्टर त्याची इन्क्वायरी करेल की ती वकफची जी प्रॉपर्टी दाखवलेली आहे त्या प्रॉपर्टीच्या रेकॉर्ड ऑफ राईटला कुणाची नावं आहेत, त्यांना संधी देईल की बाबा तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का याला. लोकल इन्क्वायरी करेल त्यात काय परिस्थिती आहे आणि सर्व त्याचा रिपोर्ट हा वकफ बोर्डाकडे सबमिट करेल. आणि वकफ बोर्डाच्या जर निदर्शनास त्याने आणून दिलं की वकफची प्रॉपर्टी नाही आहे, ही खाजगी प्रॉपर्टी आहे किंवा वकफ अस्तित्वात आहे की नाही आहे तिथे, त्यानंतर बोर्डनी पुढचा निर्णय घ्यायचा आहे. परंतु त्यामध्ये 7A अमेंडमेंट अशी आणलेली आहे की वेन कलेक्टर इज इन हिज रिपोर्ट मेन्शन दॅट दी प्रॉपर्टी इज होली ऑर पार्टली इन डिस्प्यूट ऑर इज दी गव्हर्नमेंट प्रॉपर्टी, दी वकफ शॅल नॉट बी रजिस्टर्ड unless dispute is decided by the competent court. म्हणजे ते वकफ नोंदणीचा अर्ज कलेक्टरपुढे फॉरवर्ड केल्यानंतर इन्क्वायरीमध्ये असं लक्षात आलं की ह्या प्रॉपर्टीच्या बाबत ऑलरेडी वाद चाललेला आहे किंवा ही प्रॉपर्टी पूर्णतः किंवा अंशतः शासनाच्या मालकीची आहे, तर अशा परिस्थितीत कलेक्टर वकफ बोर्डाकडे रिपोर्ट करेल की असं असं वाद आहे याच्यामध्ये किंवा ही प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे आणि ह्याचं रजिस्ट्रेशन केलं जाणार नाही. आता जर लोकल लेवलवर जर त्याची इन्क्वायरी होऊन जर नंतर जर खऱ्या गोष्टी निष्पन्न होत असतील तर यामध्ये कलेक्टरला अधिकार ठेवायचं काय अडचण आहे त्यामध्ये. पुन्हा लँड रेव्हेन्यू कोडमध्ये तरतूद आहे
महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 20मध्ये जर असा काही वाद निर्माण झाला की एखादी प्रॉपर्टी शासनाच्या मालकीची आहे किंवा नाही आहे, तर तो वाद सॉल्व्ह करायचा जबाबदारी किंवा अधिकार सर्व कलेक्टरला आहे. मी इतर राज्याची सुद्धा लँड रेव्हेन्यू कोडचा सर्व अभ्यास केलेला आहे. सर्व राज्याच्या लँड रेव्हेन्यू कोडमध्ये अशीच तरतूद आहे की एखादी मिळकत शासनाच्या मालकीची आहे की नाही असा जर वाद निर्माण झाला तर तो वाद सॉल्व्ह करायची जबाबदारी कलेक्टरची आहे. आणि कलेक्टरने दिलेला निर्णय मान्य नसेल तर ती व्यक्ती दिवाणी न्यायालयात जाऊ शकते. जर सेक्शन 20 लँड रेव्हेन्यू कोडमधलं स्पेसिफिक आहे की एखादी प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची आहे की नाही कलेक्टरला ठरवायचा अधिकार आहे, तर अशा परिस्थितीत वक्फ बोर्डला गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी असतानाही वक्फ रजिस्टर करायचा अधिकार देणं योग्य राहील का? त्यामुळे कलम 7(अ) मध्ये जी तरतूद दिलेली आहे की इन्क्वायरीमध्ये कलेक्टरच्या निष्पन्न झालं ही प्रॉपर्टी गव्हर्नमेंटची आहे तर ती प्रॉपर्टी वक्फ रजिस्टर केली जाणार नाही, ही तरतूद ही योग्य वाटते. जर यदाकदाचित कलेक्टर रिपोर्ट जर कुणाला मान्य नसेल तर टायटल डिक्लरेशनबाबत योग्य त्या न्यायालयामध्ये त्याच्याबाबत दाद मागता येऊ शकते. पण त्याची स्पष्टता अजून नाही की वक्फ ट्रिब्युनलपुढे तो वाद चालेल की नाही चालेल. पुन्हा सेक्शन 37मध्ये वक्फची मिळकत असेल तर ती नोंद करण्याची तरतूद आहे. म्हणजे एक वक्फ रजिस्टर आहे आणि एक मिळकत त्या वक्फची आहे असं अर्ज कोणी दिला आहे, तर ती मिळकत वक्फच्या रजिस्टरला नोंद करायची तरतूद सेक्शन 37मध्ये आहे. ते अधिकार सगळे वक्फ बोर्डालाच आहे. आता त्यामध्ये अशी काही प्रोव्हिजन नाही आहे की नेमकी प्रोसिजर काय फॉलो करायला पाहिजे. कारण असे प्रकरण लक्षात आलेले आहेत की नुसता अर्ज दिला त्यांनी आणि यांनी कुठलीही इन्क्वायरी न करता डायरेक्ट अर्ज मंजूर करून त्या वक्फच्या रजिस्टरमध्ये त्याची सेक्शन 37 खाली वक्फ प्रॉपर्टी म्हणून नोंद करून टाकलेली आहे. तर त्यामध्ये जी 2024च्या अमेंडमेंटमध्ये दुरुस्ती सुचवलेली आहे त्यामध्ये स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहीर प्रकटन देऊन हितसंबंधी व्यक्तींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन नंतरच सेक्शन 37 खाली ऑर्डर पारित करावी अशी तरतूद त्यामध्ये आलेली आहे. सपोज त्यांनी सातबारे उतारे किंवा सिटी सर्वेचे रेकॉर्ड काही दाखल केलेलं आहे, त्यामध्ये जेवढे हितसंबंधी व्यक्ती दिसतात ते सगळ्यांना नोटिसा द्यायची तरतूद त्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ती काही चुकीची तरतूद आहे असं काही मला वाटत नाही आहे. आता प्रश्न असा येतोय की 24मध्ये ज्या काही दुरुस्ती सुचवलेल्या आहेत तर ज्या काही आत्तापर्यंतचे अनुभव आहेत त्या अनुभव विचारात घेऊन वाद कसे होणार नाहीत याचा विचार करून जर 2024ची दुरुस्ती सुचवली असेल तर ती दुरुस्तीचा विचार सर्व पक्षांच्या खासदारांनी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यावेळेला आता ते बिल संसदेमध्ये मांडलं जाईल त्यावेळेला सर्व खासदारांनी, सर्व पक्षाच्या खासदारांनी त्यावर सखोल चर्चा घडवणं गरजेचं आहे. मी तर असं म्हणेल की जिथे ते एक सेक्शनमध्ये जी अमेंडमेंट सुचवलेली आहे त्याच्यावर फुल डिबेट करणं गरजेचं आहे आणि त्या डिबेटमध्ये पूर्ण विचारांती निर्णय घ्यायला हरकत नाही की त्यामधून काय वाईट होणार आहे. फक्त ही आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे आणि शासनाला यात दखल घेण्याचा अधिकार नाही असं म्हणणं हे चुकीचं वाटतंय. कारण कायदे शासनाने केलेले आहेत, वेळोवेळी वक्फ ॲक्टमध्ये दुरुस्त्या शासनानेच केलेल्या आहेत. तिथं कोणी म्हटलेलं नाही आहे की शासनाला कायदा करायचा अधिकार नाही आहे, आमच्या धर्माबाबत तुम्ही कसं काय कायदा करता असं काही कोणी म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे जे काही कायद्यामध्ये जे काही चुका दिसतात त्या पार्लमेंटमध्ये केलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार पार्लमेंटलाच आहे, परंतु त्यावर साधक बाधक चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळे कुणी त्याला विरोध न करता, नुसतं विरोधासाठी विरोध न करता त्यावर सखोल चर्चा करावी. चर्चा करून त्यामधून निश्चितच चांगला आउटपुट येणार आहे आणि उगीचच कोणाच्या तरी म्हणण्याला बळी पडून
कुठल्याही समाजाने ह्याबाबत प्रक्षोभक काही कृत्य करू नये असं मी सर्वांना विनंती करू इच्छितो. धन्यवाद.